नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रियाच्या ट्रॅकमध्ये अर्जुन अडकणार आहे. माणसेला ठेवलेले तिथे गेल्यानंतर अर्जुनवर दुसरं काही संकट तर येणार नाही ना. चला पुढे बघूया नक्की काय होतं ते. आता सगळी माहिती काढून घेत असते सायलीकडून. तेव्हाच तिथे कल्पना काकू येतात. सायली, तुझा पाय आता बरा तर आहे ना? हो आई, थोडा फरक जाणवतोय, काही प्रमाणात दुखतोच आहे. बघितलं ना सायली, यामुळेच मी तुला म्हणते जास्त दगदग करू नको. अर्जुन आलेला असतो. मम्मा इट्स ओके वाटतं. सायली आता दमलेली आहे आणि तिने आता झोपायला हवं. तिला पटकन झोप पण लागेल. काकाही म्हणतात, हो सायली, जाऊन आधी झोप बरं, तर इथे वाद चालूच राहतील. तुम्हाला काय म्हणायचंय? मी सतत वाद घालत असते. दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात. अर्जुन त्यांना शांत करतो आणि सायलीला तिथून घेऊन जातो. आणि आधी प्रताप काका म्हणतात, सायली, उद्या आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचं. हां, लवकर आवरून ठेव. सायली पण हो म्हणून तिथून निघून जाते. सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर श्वेता पटकन सचिनला फोन करून विचारते, काही अपडेट कळले का तुला? सायली फोनमध्ये मनूचा फोटो बघत असते. तिच्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी तिला आठवतात. सायली खूप रडत असते. मनू बाळा, कुठे आहेस ग तू? ठीक तर आहेस ना? मी तुला वचन दिलं होतं, जरी झालं तर मी तुझी नीट काळजी घेईन आणि आत्ता तुला माझी गरज आहे, पण मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. ती रडत असते. त्यावेळेला तिथे अर्जुन येतो. बायको, काय झालं? का रडते? मुलींचाच विचार करते ना, पण मुली लवकरच सापडतील. ड्राईव्हमध्ये जे लोकेशन मिळालं आहे ना, तिथेच उद्या जाऊन बघणार आहोत आणि माझी खात्री आहे मुली नक्की तिथे सापडतील. आता बराच उशीर झाला आहे. थांब, मी तुझ्या पायाला तेल लावून देतो. आहो नका, पायाला तेल लावण्याची काहीच गरज नाही आहे. बायको, मी तुला विचारत नाही आहे, मी लावून देणार आहे. तेल घेऊन येतो आणि पायाला लावून देतो. सायलीला तेवढ्यात शांत झोप लागलेली असते. अजून लगे इन्स्पेक्टर सावंतांना मेसेज करून पाठवतो. पेन ड्राईव्हमध्ये अजून काही मिळतं की ते बघा. इन्स्पेक्टर पण तिकडून रिप्लाय पाठवतात. तर दुसरीकडे जिथे माणसेला ठेवलेलं असतं, बरेच गुंड पण असतात आणि त्यांच्यातलीच एक बाई मुलींचा व्हिडिओ दाखवून माणसेला धमकावत असते. बघ ह्या मुलींची अवस्था बघ काय झाली आहे. नाही, मला नाही बघायची. माणसी सतत रडत असते. का करताय तुम्ही असं? का त्रास देताय त्यांना पण? राक्षस आहात तुम्ही, राक्षस. मी म्हणते, हो आहोत आम्ही राक्षस, म्हणून आम्ही जे सांगू तुला तेच करावं लागेल. तुला सायली सुभेदारने किडनॅप केले असं सांगावं लागेल. माणसे म्हणते, नाही, पोलीस आल्यानंतर मी सगळं खरं सांगेल. माझ्या सायलीताईबद्दल मी असं खोटं सांगणार नाही. ती बाई परत मारहाण करते. आम्ही जे सांगू ना तुला तेच बोलावं लागेल. कोर्टात गेल्यानंतर सांगायचं, सायली सुभेदार मुलींना पळवते, त्यांना त्रास देते. तू जर असं सांगितलं नाही तर त्या मुलींचा जीव जाईल, हे लक्षात ठेव. माणसे म्हणते, तुम्ही का करताय असं? नका वागू. ती बाई सांगते, नको वागू ना, मग आम्ही जे सांगू ना तेच तुला बोलावं लागेल. नाहीतर या मुली पण जातील, सायलीताई पण जाईल आणि तुझा अर्जुन दादासुद्धा अडकेल. बोलशील का नाही? बोलशील ना? परत मारहाण करत असते. पण मानसी काही हो म्हणायला तयार नसते. तर दुसरीकडे सचिनने प्रियाला फोन करून कळवलेलं असतं, मुलींना तू सांगितलेल्या लोकेशनवरच हलवणार आहोत. राकेश म्हणतो, आपल्यातलाच एक माणूस टिप देऊन पोलिसांना कळवेल की नक्की मुली कुठे आहेत. प्रिया परत भडकते, राकेश तू मूर्ख तर मूर्खच राहणार. आता काय झालं? आपलं ठरलंय ना. रे, काही कळतंय का? प्रत्येक वेळेला पोलिसांना अशा टिप मिळत राहिल्या त्यांना संशय येईल ना. सचिन पण विचारतो, मग काय करायचं? प्रिया सांगते, मग आपली अक्कल आहे ना ती थोडीशी वापरायची. त्या पेनड्राईव्हमध्ये जे लोकेशन आहे ना तिथलेच एका लोकेशनवर माणसेला ठेवायचं. पेनड्राईव्हमध्ये जो नंबर असेल ना तो नंबर आता ऑन करायचा. पोलीस आता नक्कीच तो नंबर ट्रॅप करतील. अर्जुन बरोबर त्या लोकेशनवर येईल आणि आपल्या ट्रॅपमध्ये अडकेल. जिथे माणसे असेल तिथे एका माणसाला पण ठेवायचं आहे, म्हणजे बरोबर माणसी पोलिसांपर्यंत पोहोचणार आणि एका दगडात दोन पक्षी मरणार, एक मानसी आणि दुसरा अर्जुन सुभेदार. तर सायली झोपेत पण मानसीचंच नाव घेत असते. तशीच डचकून जागी होते. फोनमध्ये परत मानसीचा फोटो बघत म्हणत असते, मानसी बाळा, तू ठीक तर आहेस ना? काळजी करू नको, आम्ही लवकरच तुला शोधून घेऊ. तर सचिनने श्वेताला फोन करून सगळी डिटेल सांगितलेली असते. ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे, फक्त होठ हलवताना दाखवले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली प्रताप काकांसोबत मॉर्निंग वॉकला आलेली असते. सायली, तुला आता फ्रेश वाटतंय ना? बाबा, मला खूप छान वाटतंय आता. आणि त्यांनी चाफ्याचे फुलं आणलेले असतात. फुलं बघून सायली तर खूप खुश होते. बाबा, मला खरंच या फुलांची गरज होतीच मन शांत होण्यासाठी. काका म्हणतात, सायली तुला एक सांगू, कल्पनाची सतत चालणारी बडबड, तुला बाहेर जाण्यापासून अडवणं, हे तुला त्रासदायक वाटत असेल ना, पण असं समजू नको त्यामागे तिची काळजी आहे ग. बाबा, मला माहिती आहे ना आईंना किती काळजी आहे माझी, मी नाही वाईट मानून घेत. पण हो सायली, तुला जर तुझ्या मनातलं काही बोलावं असं वाटलं ना
तू अगदी बिनधास्तपणे माझ्याशी बोलू शकते, कारण सासू आणि सुनेमधला दुवा सासराच असतो ना. नवऱ्याचं तर काही बोलूच शकत नाही तू. सायली पण हसायला लागते. सायली म्हणते, बाबा, मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून तुमच्यासारखे सासरे मिळाले मला. मामा म्हणून माझे तुम्ही लाडके होतेच, पण माझे सासरे म्हणून माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहात तुम्ही. बाबा, पण तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? बाबा, माझे केस काय उगाच पांढरी झाली नाही आहे. मला सगळ्यांच्या मनातलं कळतं. सायली पण म्हणते, देव करून सगळ्यांना तुमच्यासारखाच सासरा मिळो. प्रताप काका म्हणतात, चला आता, बराच उशीर झाला आहे. दोघं पण तिथून निघून जातात. अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो. मी सांगितलेल्या लोकेशनवर आपण एक कॉन्स्टेबल ठेवला होता आणि त्याच्याकडनं माहिती मिळाली की तिथे काही माणसं आली आणि काहीतरी हालचाल चालू आहे. आणि पेनड्राईव्हमध्ये जो नंबर होता त्यातला एक नंबर ऑन झाला आहे. तो नंबरसुद्धा त्याच लोकेशनवर ट्रेस झाला आहे. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ नक्कीच त्या लोकेशनवर मुली सापडतील. आपल्याला लगेच निघायला हवं. तर सायलीसाठी दूध, नाश्ता कल्पना काकू आणि प्रतिमा आत्यांनी दिलेला असतो. आई, हे सगळं जाणार आहे का मला? अगं, हे सगळं तुझ्या एकटीसाठी नाही, बाळासाठी पण आहे ना, तेव्हा तुला संपवावं लागेल. ते अर्जुन येतो. पेनड्राईव्हमध्ये जे लोकेशन होतं तिथल्या एका लोकेशनवर हालचाल चालू झाली आहे आणि एक नंबरसुद्धा आता ऑन झालेला आहे. खात्री, नक्की तिथे मुली सापडतील. मुली म्हणते, हो का? चला मग आपण लगेच निघूया. कल्पना काकू म्हणतात, आता काय थांबवता येणारच नाही ना, कारण मीच परमिशन दिली बाहेर जाण्याची. सायली म्हणते, आई प्लीज आज नका थांबू, मला जावं लागेलच. पण म्हणतो, नाही बायको, मी स्वतःच तुला घेऊन जाणार नाही, कारण जिथे मी चाललो आहे तिथे रिस्क आहे, धावपळ होऊ शकते आणि या अवस्थेमध्ये तुझं धावणं शक्य नाही. आते म्हणतात, सायली, अर्जुन बरोबर बोलतोय, कारण अर्जुन तिथली कंडिशन हँडल करेल की तुझी काळजी घेईल. तेव्हा मला तरी वाटते आज तू जायला नको बाहेर. सायली सांगते, अगं आई, तू तरी समजून घे ना, मला जावंच लागेल मला आज कुठल्या परिस्थितीमध्ये. अर्जुन पण नाही म्हणतो. सायली चिडूनच तिथून निघून जाते. ठीक आहे, तुम्हाला नाही न्यायचं ना, मला काही बोलायचंच नाही आहे. रूममध्ये रागानेच निघून जाते. अर्जुन म्हणतो, मम्मा नको काळजी करू, मुलींना बघितल्यानंतर तिचा राग आपोआप शांत होईल. मम्मा मी जातो. कल्पना काकू म्हणतात, जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. हो हो, मी येतो. प्रतिमा आते विचारतात, पण इन्स्पेक्टर सावंत आहे ना तुझ्यासोबत? हो, इन्स्पेक्टर पण आहेत. अर्जुन तिथून निघून जातो. तिथे श्वेता आलेली असते. अर्जुन सर कुठे गेले एवढे घाईघाईत? कल्पना काकू सांगतात, कुठलं तरी लोकेशन मिळालं वाटतं, तिकडेच गेलं आहे. श्वेताही नाटक करते, खात्री, मुली नक्की तिथे सापडतील, देव करो आणि असंच हो. त्यानंतर सचिनला आणि प्रियाला पटकन मेसेज करून पाठवते. आपण जे ठरवलं होतं तेच झालं. अर्जुन आत्ताच घाईघाईने निघाला आहे. तो मेसेज बघून सचिन आणि राकेश पण खुश होतात. तर इकडे मानसीला धमकवण्याचं काम चालूच असतं. बघ या मुलींची अवस्था काय झाली आहे. बोलणार ना आम्ही जे सांगू ते? त्या मुली पण तिकडून रडत असतात. मानसी प्लीज, हे लोक आम्हाला मारून टाकतील, ते जे सांगताय ते बोल ना. मानसी हात जोडून त्यांना सांगत असते, प्लीज त्या मुलींना सोडा, त्रास देऊ नका. बाई तिच्या तोंडाला धरते, तुला जर त्या मुलींची सुटका हवी असेल ना, आम्ही जे सांगू तेच तुला करावं लागेल. कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये हेच सांगायचं की हे सगळं सायलीने केलं आहे, इतर फुकटच्या त्या मुली मरतील. तरी देखील मानसी काही तयार झालेली नसते. तर सायलीच्या रूममध्ये फेऱ्या चालूच असतात. देवी आई, बघितलं ना, हे मला घेऊन नाही गेले, आता माझं लक्ष तरी लागेल का? पण देवी आई, मुलींचं आणि यांचं रक्षण कर, मुलींना घरी आणण्यात त्यांना यश मिळू दे. तर प्रिया देखील फेऱ्या मारत असते जेलमध्ये. तिथे कॉन्स्टेबल येऊन सांगतात, आत्ताच मेसेज आला आहे. मेसेज बघितल्यानंतर प्रिया पण खुश होते. अर्जुन घराबाहेर पडला आहे, पण घरी कधीच परत येणार नाही, मोठमोठ्याने हसत असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन लोकेशनवर पोचलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंत पण त्यांची टीम घेऊन पोचणार असतात. सायली पण विचार करत असते, हे नक्की सुखरूप असतील ना? तर दुसरीकडे मानसीला त्याच ठिकाणी आणलेलं असतं. तिथे अर्जुन आलेला असतो. बाईंनी तिला धक्का दिल्यामुळे मानसीची हालचाल होत नाही. ही मुलगी मेली की काय? प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? मानसीचा खरंच जीव गेला असेल आणि या सगळ्यामध्ये अर्जुन तर नाही ना अडकणार? आता उद्याच्या भागात कळेल नक्की काय होतं ते. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.